लिहिलं असतं की स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. आता हे नोटिफिकेशन तिथे असताना पण लोक त्याला लाईक यूज करतात, स्मोक करतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सिमिलरली एआयचं पण आहे. तुम्ही ChatGPT किंवा क्लॉड कधी पण यूज केलात तर तुम्हाला तिथे दिसेल की तुम्ही टेक्नॉलॉजीवरती पूर्णपणे विश्वास ठेवू नका. आम्ही जे तुम्हाला उत्तर देतोय तर हे कुठल्या तरी रेफरन्सेस थ्रू देतोय, ज्यामध्ये आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आणि आमचे अँसर्स पण मोस्ट ऑफ द टाइम चुकतात. पण ही गोष्ट लोक बघतच नाही. AI म्हणजे आता सगळ्यांना माहीत झालं आहे, त्याबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे. परंतु काही अशा गोष्टी आहेत, ज्या प्रथमच आज श्री ललित फरतोडे यांनी अभ्यासमांचा कार्यक्रम सांगितला आहे. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. आजच्या अभ्यास मंडळात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे वक्ते ललित आणि त्याचा पार्टनर सौरभ यांचंही स्वागत करतो. आजचा विषय AI असल्यामुळे आपल्या सर्वांना खूपच त्यात स्वारस्य आणि उत्सुकता आहे. त्यामुळे चांगल्यापैकी प्रतिसाद आहे, बघून चांगलं वाटतं. ललितची आणि माझी, ललित सौरभ आणि माझी ओळख ही आमच्या एका ऑर्गनायझेशनमध्ये झाली. नागरिक सोशल फाउंडेशन म्हणून आमचा एक सामाजिक काम करणारा एक संस्था आहे, त्या संस्थेत झाली. त्याच्यामध्ये असणारा AI आणि IT या भागाचा हा प्रमुख आहे आणि त्यामुळे मी त्याला विनंती केली की असं येऊन आमच्या जर या अभ्यास मंडळात आला असं आणि आम्हाला कल्पना दिलीस तर चांगलं होईल. त्याबद्दल तो आला, त्याच्याबद्दल मी त्याचं स्वागत करतो. काम करणारी आमची संस्था आणि त्यातलंच हा IT विभागाचा हा प्रमुख. हा ललित हा बेसिकली BE आहे, इंजिनियर आहे, MBE आहे, सिम्बॉसिसमध्ये MBA झालेला आहे आणि त्याची स्वतःची 2 कंपन्या आहेत. एक कंपनी आपल्याच जवळ नर्सटॉपच्या जवळ इथं त्याची काम करते, कॅनरा बँकेच्या जवळ त्याचं ते ऑफिस आहे. एक BKCमधनं तो ऑपरेट होतो आणि मुख्यतः त्याच्या कंपनीचंही नाव जरा वेगळंच आहे, मार्केट होस्ट असं त्याच्या कंपनीचं नाव आहे. आणि त्या कंपनीतनं तो AI वरती बरंचसं प्रशिक्षण देणं आणि वेगवेगळे त्याचे जे क्लायंट्स आहेत ते भारतात आहेत, परदेशी आहेत आणि अशा प्रकारचे जे क्लायंट्स आहेत. नमस्कार. सरांनी सांगितल्याप्रमाणे लाईक 2 कंपन्या ज्या आहेत आत्ता, त्यामध्ये बऱ्याच क्लायंट्सला आम्ही सर्व करतोय. एक कंपनी ब्रँडिंग मार्केटिंगमध्ये वगैरे काम करतोय आणि जी दुसरी कंपनी आहे ती पूर्णपणे AI ऑटोमेशनमध्ये आत्ता आम्ही काम करतोय, ज्यामध्ये ट्रेनिंगचं पण आम्ही बरेच सारे सेशन्स वगैरे घेत राहतो, ज्यामध्ये IIT बॉम्बे, आयसर वगैरे झालं, भोपाळ, त्यानंतर मग MBAचे मोस्ट ऑफ द कॉलेजेस वगैरे आहेत, तर मग तिकडे पण आम्ही हे सेशन्स वगैरे मुलांसाठी अरेंज केले. त्यानंतर मग बऱ्याच कंपनीज आहेत, TCS, महिंद्रा अँड महिंद्रा वगैरे, तर यांच्या टॉप लेवलच्या ज्या एम्प्लॉईज असतात तर त्यांच्यासाठी पण हे सेशन्स वगैरे जेव्हा आम्ही अरेंज करतो तेव्हा बरेच वेळेस लोक म्हणतात की आम्ही जादूगर आहोत. म्हणजे जादूचे खेळ लहानपणी जसे व्हायचे की एक जादूगर येऊन काहीतरी करून दाखवायचं आणि ते नंतर मग त्याला एक त्या डेमोजला तसं ते मॅजिकली ते ॲडॅप्ट करतात, ज्यांना माहिती नाही आहे टेक्नॉलॉजी. सो मला फक्त ऑडियन्सला अंडरस्टँड करण्यासाठी माझे काही क्वेश्चन्स आहेत. सो ते तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे आता, म्हणजे याला आपण थोडं इंटरॅक्टिव्ह घेऊ आणि इन बिटवीन जर तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील ते पण आपण एंटरटेन करू, पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे आपण सगळ्यात शेवटी घेऊया. तर मला फक्त अगोदर जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली तुमच्यातलं AI किती लोक यूज करतात आत्ताच्या. ओके, ऑलमोस्ट हां, म्हणजे एक 1/4 हात मला दिसत आहेत आता. ChatGPT वगैरे झालं किंवा क्लॉडला कोणी यूज करत असेल आता तर. ChatGPT यूज करतो. अच्छा, क्लॉड येतं पण ओके, हा वापरत नाही. अच्छा ठीक आहे. लिटिल बर्ड. अच्छा ठीक आहे. सो हे कुठल्या केसेससाठी तुम्ही यूज करता, म्हणजे ChatGPTचा उपयोग कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही करता? मॅम तुमचा हात वरती होता. मी ट्रॅव्हल प्लॅनसाठी केलेला आहे, रिपोर्ट्स माझे डिझाईन करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी केलेला आहे आणि अनेक सर्चेससाठी केलेला आहे, मेडिकल ॲडवाईससाठी पण केलेला आहे, ओके, कशाहीसाठी केलेला आहे खरं सांगायचं. अच्छा, बरोबर. आणि इकडे सरांचा हात वरती होता बहुतेक. मी पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅव्हलिंगचं याच्यासाठी करतो. आयटनरी वगैरे. त्याच्यानंतर आर्बिट्रेशनचे काही हे असतात रिझल्ट कोर्टाचे वगैरे, त्याचा सिनॉप्सिस तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो. ओके, आणि एक पर्चेसिंग ऑफ वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिकच्या साईटवरनं आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, ते कंपॅरिझन टेबल करून देतं ते ChatGPT. राईट.
येस. ओके. सो बेसिकली 2 केस स्टडीज आपल्याला आता भेटल्या थ्रू आउट द प्रेझेंटेशन. आपण यांना पण डिस्कस करू की एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने AI आता मोस्ट ऑफ द जॉब्स का आहेत. म्हणजे हे बऱ्याच लोकांचे क्वेश्चन असतात आम्हाला की म्हणजे फ्युचर कसं असेल AI एवढं फास्ट ग्रो होत आहे तर. सो आपण प्रेझेंटेशनवरती आता शिफ्ट करूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता काय झालेलं आहे की जो AIचा टूल आत्ता आपण यूज करतोय म्हणजे जसं ChatGPT, क्लॉड किंवा देर आर मल्टिपल AI टूल्स जे मार्केटमध्ये आत्ता अवेलेबल आहे. तर आता हे काय करतात की ऑनलाईन कुठे पण काही पण ब्लॉग आर्टिकल वगैरे पोस्ट जर झालं असेल तर त्याच्या रेफरन्स थ्रू त्याला सोर्स बनवून ते आपल्याला ॲन्सर देतं. तर मग मी जर काही क्वेश्चन्स केलेत फॉर एक्झाम्पल. आणखी एक गोष्ट जी मला हायलाईट करावीशी वाटली. आता टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करणं एक वेगळी गोष्ट आणि त्या ॲडॅप्शन नंतर त्यावरती विश्वास पूर्णपणे ठेवणं एक वेगळी गोष्ट असते. आता ChatGPTला जसं आता स्मोकिंग करणं म्हणजे जी लोक स्मोकिंग वगैरे करतात तर आता त्यावरती लिहिलं असतं की स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. आता ही नोटिफिकेशन तिथे असताना पण लोक त्याला लाईक यूज करतात, स्मोक करतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सिमिलरली AIचं पण आहे. तुम्ही ChatGPT किंवा क्लॉड कधी पण यूज केलात तर तुम्हाला तिथे दिसेल की तुम्ही टेक्नॉलॉजीवरती पूर्णपणे विश्वास ठेवू नका. आम्ही जे तुम्हाला उत्तर देतोय तर हे कुठल्या तरी रेफरन्सेस थ्रू देतोय ज्यामध्ये आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आणि आमचे अँसर्स पण मोस्ट ऑफ द टाइम चुकतात. पण ही गोष्ट लोक बघतच नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स हो, सगळीकडे असतं मॅम. या ओके. सो आता हे पण आपण क्लॅरिटी तुम्हाला प्रॅक्टिकली आपण देऊयाच पुढे चालून. आता झालं काय आहे की जी नवीन जनरेशन आत्ता येत आहे तर त्यांनी आपण आत्ता रिसेंटली बघितलं असेल 10 वर्षामध्ये वगैरे आपण गुगल वगैरे खूप जास्त यूज करायचो. म्हणजे काही पण लागलं तर गुगल करा. एखादं ॲन्सर लागलं, एखाद्या हॉटेलला रेस्टॉरंटला वगैरे जेवायला जायचं असेल, पार्किंग आहे की नाही काय या सगळ्या गोष्टी असायच्या. आता झालं काय आहे की गुगलनी स्वतःहून 93% AI इंटिग्रेट करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्च करता तर गुगलचाच एक प्रोडक्ट आहे जेमिनाय म्हणून जो ChatGPTच्या सिमिलर आहे. तर तिथे तुम्हाला त्यांचे ॲन्सर्स दिसायला चालू होतात. आता होतं काय की 93% ऑडियन्समधलं 53 मी तुम्हाला ते नंबर्सच दाखवतो. 43% जो ऑडियन्स आहे तर या सर्चेसवरती विश्वास ठेवतात आणि विदाऊट स्क्रोलिंग डाऊन ते तिथनं बॅकआउट करतात. म्हणजे त्यांना त्यांचा ॲन्सर भेटलेला आहे. म्हणजे 43 सॅटिस्फाईड ऑडियन्स आहे जो की मोठा नंबर आहे. आणि त्यातले 1% असे लोक असतात की जे त्यावरती लिंकला क्लिक करतात आणि समोर जातात रजिस्ट्रेशन किंवा जे पण असेल ते. आता अगोदर काय व्हायचं म्हणजे आता 2 वर्ष अगोदर तुम्ही पकडून चला जेव्हा मी AIला विचारलं की बेस्ट हॉटेल्स इन नियर बाय किंवा टेम्पल्स कुठले आहेत किंवा काय आहेत तर सो ह्या गोष्टींसाठी एक लिस्ट यायची आणि त्या लिस्टमधनं आपण सिलेक्ट करायचो की आपल्याला कुठे जायचं आहे. पण आता AI ते आपल्यासाठी करून देतोय आणि ती लिस्ट देत नाही. तो डायरेक्टली तुम्हाला एखादं पर्टिक्युलर प्लेस सजेस्ट करतो. ती गोष्ट आता गुगल पूर्णपणे इम्प्लिमेंट करतोय. त्यानंतर अगोदर काय व्हायचं की एखादं जजमेंट आणि अकाउंटेबिलिटी या दोन्ही गोष्टी जर मॅच झाल्या तर तिथे आपला ट्रस्ट बिल्ड व्हायचा. पण आत्ताच्या जनरेशनकडे पेशन्स नाही आहे तेवढा किंवा बऱ्याच गोष्टी आत्ता खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत. त्या केसमुळे काय होतं की जसं आता डॉक्टर म्हणजे मोस्ट ऑफ द बरेच लोक आलेत त्यामधलं कोणी डॉक्टर झालं, वकील वगैरे झालं, इंजिनियर असेलच. तर आता डॉक्टरची सिग्नेचर ही खूप इम्पॉर्टंट असायची कुठलं पण प्रिस्क्रिप्शन दिल्यावर. आणि जर एखादं जजमेंट त्यांचं चुकलं किंवा अंदाज चुकला वगैरे तर आपण त्यावरती म्हणजे ॲक्शन घेऊ शकत होतो कारण की ते त्यासाठी रिस्पॉन्सिबल होते. ॲडव्होकेट हे पर्सनली लायबल होते एखाद्या वर्डिकला जेव्हा किंवा कोर्टामध्ये वगैरे कुठली पण गोष्ट ते प्रेझेंट करतात किंवा काही पण जेव्हा तुम्हाला सजेशन देतात ते लिगल फॉर्ममध्ये तर तेव्हा. आणि इंजिनियर हे सर्टिफिकेशन देतात. एखादी बिल्डिंग आपल्याला बांधायची आहे आणि डिझाईनचं सर्टिफिकेशन जे असतं त्यावरती आर्किटेक्टचा एक सिग्नेचर असतं. म्हणजे ते त्याच्या अप्रुव्हल किंवा त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण आत्ता काय झालेलं आहे की मोस्ट ऑफ द इंटिरियर डिझायनर्सचा पण जॉब आहे ना हा चालू झालेला आहे. म्हणजे असे बरेच टूल्स आले आहेत की ज्यामध्ये तुम्ही इंटिरियर थोडं फर्निशिंग कसं असायला पाहिजे, कुठल्या कलरचे कपडे तुमच्या सोफ्यावरती असायला पाहिजे किंवा कुठले टेबल्स किंवा लाईट्सचा कुठला कलर तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करेल रात्रीच्या वेळेस वगैरे ऑटोमेट कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ChatGPT आणून देतो. आता झालं काय की जर एखाद्या मेडिकल ॲडवाईस तुम्ही त्याला विचारलं तर डेफिनेटली तो तुम्हाला ॲडवाईस देईल. पण होतं काय पुढे चालून जर त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती झाला किंवा काही इश्यूज झाले तर त्यासाठी तो लायबल नाही आहे. आणि हे त्यांनी पर्टिक्युलरली अगोदरच लिहिलेलं असतं प्रत्येक मेसेजच्या वेळेस. तर म्हणून मग कुठलीच सिग्नेचर नाही, कुठलीच लायबिलिटी नाही आणि कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी हे AI घेत नाही कधीच. त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉपरली हे सर्चेस वगैरे मेंटेन ठेवावे लागतात. म्हणजे सोर्सेस शिवाय तुम्ही समोर जाऊच नाही शकत.
आता हे जी टेक्नॉलॉजी आहे ती आम्ही रोज वापरतोय, त्यामुळे आम्हाला यातले कुठले लिमिटेशन्स आहेत आणि काय आहेत ते पण एक शॉर्ट स्टोरीमधलं तुम्हाला सांगतो. क्लॉड बऱ्याच लोकांनी यूज केलं असेल, ChatGPTचाच कॉम्पिटिटर आहे, बट ChatGPT इज जस्ट लाईक 1 to 10% ऑफ एंटायर क्लॉड, म्हणजे एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. US गव्हर्नमेंटने आत्ता त्यावरती एक मोठा बॅन आणला होता 21 ते 24 दिवसांसाठी काहीतरी. रिझन काय झालं होतं की क्लॉडची पॉवर एवढी जास्त होती, थिंकिंग कॅपॅसिटी, की हेल्थकेअर इंडस्ट्री, फार्मास्युटिकल आणि डिफेन्समध्ये वगैरे जे सिस्टीम US गव्हर्नमेंट यूज करत आहे, तर त्या डिफेन्स लेवलची सिस्टीम क्लॉडनी पब्लिकली अवेलेबल करून दिली होती. तर त्याचा फॅबल 5 नावाचं एक मॉडेल त्यांनी लॉन्च केलं होतं, ज्याच्यावरती USच्या ट्रम्पनी परत केसेस वगैरे झाले आणि फॅबलनी काही लिमिटेशन्ससोबत नंतर त्याला परत रिलॉन्च केलं. खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण त्यावरती तुम्ही कुठला पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता खूप इझिली. आता ही त्याची कॅपॅसिटी, म्हणजे तुम्ही जर त्याला सांगितलं की मला एखाद्या पर्सनचा रिसर्च पाहिजे आणि मला त्याला मेल लिहायचा आहे आणि ह्या एक कोल्ड मेल असणार आहे, म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही, तर त्यामुळे मग तो पूर्ण पर्सनचा एवढा रिसर्च करतो की 13 वर्षा अगोदर जर एखाद्या आर्टिकलमध्ये त्या माणसाचं नाव आलं असेल, ते पण न्यूजपेपरच्या प्रिंटेड आर्टिकलमध्ये, त्याचा फोटो जर कुठे अपलोड झाला असेल तर OCR थ्रू तो आयडेंटिफाय करून त्याची ती गोष्ट आत्ता काढून टाकतो आणि सब्जेक्ट लाईनमध्ये ती गोष्ट रेफर करतो, जे की त्याला पण इमोशनली हिट होते. त्याच्यानंतर मेल लिहिण्याची पद्धत पण अशी राहते की त्याची रायटिंग स्टाईल कशी आहे, तो लोकांच्या पोस्टवरती कमेंट कसा करतो, त्याच्यानंतर त्यांनी एखादं आर्टिकल किंवा काही लिहिलं असेल ऑनलाईन, एखादं झोमॅटोचा रिव्ह्यू वगैरे असेल किंवा गुगल मॅपवरती काहीतरी टाकलं असेल, तर त्याची रायटिंग स्टाईल कशी आहे, तो किती क्विकली लिहितो, शॉर्ट लिहितो की खूप प्रोफेशनल डीपमध्ये लिहितो, तर त्याच्यानुसार तो मेल लिहिला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला समजायचं असेल किंवा त्याच्या क्लोज जायचं असेल तर त्याच्या शूजमध्ये आपण आपला पाय टाकून बघायचा की एक्झॅक्टली म्हणजे ते काय असेल, त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघायचं. तर एक्झॅक्टली हीच गोष्ट हा AI करून घेतो आता. तर म्हणजे त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही पण खूप जास्त आहेत. आता मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचे आहेत, हे काही 4 क्वेश्चन, की AIची कॅपॅसिटी काय आहे, तुम्हाला काय वाटतं ते. सो कॅन इट अंडरस्टँड द सार्कॅझम इन पुणेरी पार्टी? ओके, एनिवन एल्स? मला वाटतं अशी पार्टी एखादी तयार करून पण दाखवू शकेल तो. ओके, आणखी कोणी? तुम्ही ज्याप्रमाणे प्रॉम्प्ट द्याल त्याप्रमाणे ते सर्च करतात. ओके, जास्तीत जास्त डिस्क्रिप्शन दिलं तर जास्तीत जास्त ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मला वाटतं. बरोबर. दुसरा प्रश्न, म्हणजे याची उत्तरं पण आपण डिस्कस करणारच आहोत. कॅन यू टेल यू द आउटकम ऑफ सोसायटी मीटिंग? कारण की 4 वेगळे मत, सगळे कोणी असतं कोणी नसतं आणि बऱ्याच मिटिंग्स वगैरे होतात. जोपर्यंत मिनिट्स झाली नाही तोपर्यंत नाही. ओके, वन्स द मिनिट्स आर डिजिटाइज्ड, येस इट कॅन टेल यू. अच्छा. आणि कॅन इट एक्सप्लेन व्हाय रिक्षा ड्रायव्हर्स रिफ्युजेस? स्पेशली मुंबईमध्ये हा खूप प्रॉब्लेम असतो की म्हणजे कुठे पण विचारलं तर नाही म्हणतो तो. पुण्यात पण आहे नक्कीच. सो त्याचं रिझन हा देऊ शकतो का, म्हणजे कुठे जायला होकार देईल, कुठे नकार देईल वगैरे? ट्राय नाही केलेलं. सामाजिक परिस्थिती त्याला माहित असेल तर करू शकतो. एक्झॅक्टली. बरोबर. सो राईट. आणखी की कॅन यू टेल यू हाऊ स्पायसी, म्हणजे तुमची मिसळ किती तिखट असायला पाहिजे हा सांगू शकतो का? इट्स अ पर्सनल चॉईस. ओके, त्याच्याबद्दल फीडबॅक दिलेला ओके. सो आपण डायरेक्ट आता क्वेश्चन्स वरती आन्सर्स बघूया. पुणेरी पार्टी. गुगलचे जे रिव्ह्यूज असतात त्याच्यावरनं पण ते उत्तर देत असेल आपल्याला एखाद्याला, असं वाटतं. नक्कीच. आता यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की पुणेरी पार्टी हा लिहू शकतो का, तर हो. यामध्ये आपण एक प्रयोग पण करूया छोटासा, तो पण तुम्हाला दाखवू आपण की पुणेरी पार्टीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एखाद्या सोसायटीची नोटीस वगैरे कशी बनवता येईल, तर ते पण एक बघूया. रिझन काय की थाउजंड्स ऑफ पुणेरी पार्ट्याज ज्या असतात त्या अपलोड झालेल्या आहेत डिजिटली कुठेतरी, त्याच्या रेफरन्स थ्रू हा स्वतःहून ती लँग्वेज अडॅप्ट करून ते कुठल्या किती सार्कॅस्टिक असतं किंवा काय असतं ते यूज करून नंतर मग तो स्वतःहून त्यावरती वर्क करू शकतो. सेकंड काय आहे, सोसायटी मीटिंग. जर 3rd फ्लोअरचा एखादा फ्लॅटचा ओनर्स जर मिटिंगला आला नसेल आणि त्याचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे, तर त्या केसमध्ये तो तिथे थोडा गोंधळू शकतो. बट हे पण तो देऊ शकतो, म्हणजे जर तुम्ही मिनिट्स ऑफ द मीटिंग जसं तुम्ही सांगितलं, तर त्या प्रकारे जर गेला त्याला, तर तो काय आउटपुट 4थ्या 5व्या मीटिंग नंतर येऊ शकतो शेवटी, तो पण ते सांगू शकतो. म्हणजे त्याला फिट करावं लागतं, 1 वर्षभर तरी फिट करावं लागेल त्याला.
तर तो पॅटर्न अंडरस्टँड करतो हे आपल्याला इथनं कळतं. म्हणजे एक ऑनलाईन रेफरन्सेस कुठे पण काही अपलोड झालं असेल तर ते. दुसरं आहे पॅटर्न अंडरस्टँड करणं. तिसरं आहे रिक्षावाला रिफ्यूज करेल का, तर नक्कीच हा सांगू शकतो. कारण की कसं आहे, जर तुम्ही इथे बघितलं की रिक्षाचं भाडं किती, रिटर्न येताना त्याला ट्रिप मिळणार की नाही, त्याच्यानंतर मग कुठल्या वेळेत हा रिक्षा, म्हणजे एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक खूप जास्त असतं, त्याचं कोणतरी कुठेतरी अपलोड करतं आणि त्याला माहिती असतं की फॉर एक्झाम्पल मला सिंहगड रोडला नाही जायचं आहे, राजाराम पूर्ण भरलेला असतो. सो ह्या गोष्टी यायला पूर्ण रिसर्च केल्याच्या नंतर माहिती पडतात. आणि मग जर तुम्ही एखाद्या रूटवरती जर राजाराम ब्रिज वगैरे येत असेल ना, तर तो त्या केसमध्ये तो तुम्हाला उत्तर पण तसं म्हणजे रिलेटेड देईल. आणि मिसळचं विचारलं तर नक्कीच नाही सांगू शकत तो. किती पण रिव्ह्यूज आलेत तरी पण त्याला नाही माहिती असतं की तुम्ही किती पर्सनलाइज लेवलला जाऊ शकता ते. फॉर एक्झाम्पल उद्या जर तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं वगैरे असेल, खूप इम्पॉर्टंट घरचं लग्न आहे आणि आज तुम्ही तिखट मिसळ खात आहेत, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मग आणखी तुम्ही मिसळच्या अगोदर काय खाल्लं आहे किंवा त्यानंतर तुम्ही काय प्रिफर करतायत वगैरे, स्वीट किंवा काय असेल ते त्याला नाही माहिती. तर म्हणून इथे तुम्ही जर बघितलं ना, इफ समवन समवेअर रोट इट डाऊन इट कॅन डू इट, बट इफ द अँसर डिपेंड्स ऑन यू हिअर नाव इट कांट. सो इज एवढं सिम्पल आहे ते. त्याचं आपण बरोबर. आता हा पण तुमचा क्वेश्चन यामध्ये म्हणजे या प्रेझेंटेशनमध्ये क्लिअर होईल. नाहीच झाला तर मग आफ्टर प्रेझेंटेशन पण आपण बघूयाच यावरती. पण आता जर तुम्ही त्याला एखादा व्हॉइस नोट घेतला, म्हणजे जे लोक ChatGPT हे ॲप यूज नाही करत त्यांनी जर ChatGPT डाउनलोड केलं, फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे कुठेच तुम्हाला कुठे काही पे करायची गरज नाही, अनलेस अँड अनटिल लाईक तुम्ही खूप जास्त त्याला यूज करून घेतात त्याचा. तर आता या केसमध्ये काय आहे की जर तुम्ही त्याला सांगितलं की मला हा सोसायटीमध्ये इश्यू येत आहे, माझ्या सोसायटीला किंवा माझ्या दारासमोर वगैरे असं म्हणजे काहीतरी इश्यू येत आहे आणि नगरसेवकाला काहीतरी पत्र लिहायचं, त्या पत्राचं पूर्ण म्हणजे तुम्ही एवढं सांगितलं त्याला की असा असा इश्यू आहे आणि हे मला पत्र नगरसेवकाला पोहोचवायचं आहे, तर तो पूर्ण कॉन्टेंट सब्जेक्ट लाईनसोबत कोण नगरसेवक आहे, कुठल्या वार्डचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तो पर्सनली लिहून देतो. म्हणजे तिथे तुमचा रिसर्च आणि टाईम सगळं वाचतो तिथे. म्हणजे ही फायद्याची गोष्ट आहे खूप. त्यानंतर मग आणखी एक प्रयोग आपण करूया आता. फॉर एक्झाम्पल मी जर त्याला एखादं प्रॉम्प्ट देत असेल, म्हणजे मी ChatGPT तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो. आता प्रॉम्प्ट, राईट अ सोसायटी नोटीस अबाउट लिफ्ट मेंटेनन्स इन द स्टाईल ऑफ पुणेरी पार्टी, इट क्लोज्ड 2 days लाईक 14th आणि 15th वगैरे ते क्लोज असेल. सो तर हे बेसिकली क्लॉड म्हणून एक वेबसाईट येते. तर त्या वेबसाईट थ्रू म्हणजे ChatGPTचाच कॉम्पिटिटर आहे. कुठली क्लाउड? क्लॉड, CLAUD, क्लॉड. आता तुम्ही जर तिथे बघितलं ना, तर हा एक्झॅक्टली काय, थिंकिंग अबाउट क्राफ्टिंग ह्युमरियस पुणे ग्रँड मदर स्टाईल लिफ्ट मेंटेनन्स वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तो काय विचार करतोय ते पण तिथे तुम्हाला लिहून दिसतं की कुठल्या स्टेजला येतो आणि कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर ह्या सगळ्या रिसर्च आपण इथे बघू शकतो. रिकॉग्नायझिंग द आयरनिक टायमिंग ऑफ लिफ्ट वगैरे. इंडिपेंडन्स डे पण आपण त्याला सांगितलं नाही आहे, 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे आहे, तर तिथे तो ते पण विचार करतोय की इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्टला येतोय, तर म्हणजे झेंडावंदन वगैरे असेल किंवा कुठला इव्हेंट तर तो. ओके, आता यांनी मला काय सांगितलं, इट्स प्रॉब्लेम, पण तरी त्यांनी त्यावरती वर्क केलेलं आहे. दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट रोजी लिफ्ट पूर्णपणे बंद राहील. दुरुस्तीचे काम चालू आहे, फक्त एक मजला ही सवलत उपलब्ध नाही. जिना हा इमारतीचा भाग आहे, शोभेची वस्तू नाही. 2 दिवस वापरून पाहावा, तब्येतीस उत्तम. आणखी कृपया लक्षात घ्यावे, बटन 10 वेळेस दाबल्याने लिफ्ट लवकर दुरुस्त होत नाही. माझ्याकडे सामान आहे हे कारण गुरुत्वाकर्षणाला मान्य नाही. मेकॅनिकलला अजून किती वेळ लागेल हे विचारून वेळ वाया घालू नये. आणि ही सूचना महिनाभर अगोदर देण्यात आली होती. न वाचणे हा आमचा दोष नाही. आणखी त्यांनी पूर्ण नोटीस कशी लिहिलेली आहे. ज्येष्ठ नागरिक व रुग्ण यांच्यासाठी स्वतंत्र सोय आहे. सचिवांशी संपर्क साधावा. इतरांना मलाही दम लागतो असे सांगून त्या यादीत घुसण्याचा प्रयत्न करू नये. तक्रार नोंदवण्यासाठी वही तळमजल्यावर ठेवली आहे आणि तक्रार करण्यासाठी जिना चढण्याची आवश्यकता नाही. 16 ऑगस्ट रोजी लिफ्ट पूर्णपणे सुरू होईल.
आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जिन्यापासूनचे स्वातंत्र्य मात्र 16 तारखेलाच मिळेल. आणि कार्यकारी समिती ही पाटी वाचली आहे असे गृहीत धरण्यात येईल. सो आता या प्रकारे आता हे झालं चॅट जीपीटीचं पॉवर. म्हणजे मी तुम्हाला हे दाखवण्याची म्हणजे रिझन काय आहे की याला ज्या पण गोष्टी ऑनलाईन अपलोडेड आहेत त्यात सगळं समजून येतं आणि त्याला रेफर करून हा पूर्णपणे आपल्याला हे करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओव्या वगैरे ते ऐकतो. आता याला जर मी सांगितलं की हा प्रॉब्लेम मला एखाद्या ओवीमधनं लिफ्ट बंद का पडली दोरी जिजून गेली ओझी तिने साहिली वर्षानुवर्षे गिअर आतले तेल आटले घर्षण वाढत गेले यंत्र थकून बसले दमल्या वाणी कार्ड जळाले आतले संदेश चुकत गेले बटण दाबून थकले बोट तुझे दार अडवून धरता जड सामान चढवता रोज तिला दुखवता ती काय करी सरकारी तपासणी दोरखंड बदलणी 2 दिवस लागणी कामासया 2 दिवस कळ काढा जिन्यावरून पाय वाढा मनातला राग सोडा 16ला भेटू. या ओवीला गाण्याचं रूपांतर जर तुम्हाला द्यायचं असेल ना ते पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डायरेक्टली गाऊन दाखवू शकता. म्हणजे आता ह्या गोष्टी तुम्हाला मजेशीर वाटत असेल आणि इंटरेस्टिंग पण म्हणजे ते त्या टाईपमध्ये, बट याचा गैरफायदा पण खूप डेंजर लेवलला होतो. म्हणजे आय थिंक सारंग पण आमच्याच टीममधला आहे तर त्याला पण आपण एकदा समोर बोलून घेऊया. गैरफायदा कुठल्या लेवलला होतो ते आपण जाणून घेण्याच्या अगोदर एक डेमो सौरभ प्रेझेंट करेल जार्विसचा. सो एक्झॅक्टली जार्विस म्हणजे तुम्ही आयरन मॅन मूवी बघितला आहे की नाही मला माहिती नाही, पण होतं काय की जेव्हा तुम्ही त्यामध्ये ज्यांनी मूवी बघितला असेल तर तो ऑर्डर्स देतो एका टेक्नॉलॉजीला आणि तो त्या गोष्टी बनवून घेऊन घेतो. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट एखादं मॉड्यूल किंवा जे पण असेल. एक केस स्टडी जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आता म्हणजे जे आम्ही MG इंटरनॅशनल म्हणून जी कंपनी आहे AI ऑटोमेशन आम्ही करून देतो तर त्यावरती आमचा एक न्यूयॉर्क बेस्ड क्लायंट आहे जो मर्जिंग अँड ॲक्विजिशनची कामं करतो. आता हा जो क्लायंट आहे तर त्याला लाईक थोडा 60+ आहे आणि त्याला मागे काहीतरी ठेवून जायचं आहे. त्यासाठी त्यांनी काही प्लॅन केला की मर्जिंग अँड ॲक्विजिशनमध्ये ब्रँड व्हॅल्युएशन किंवा कंपनीचं व्हॅल्युएशन कुठल्या लेवलला जाऊ शकतं तर त्याचे त्यांना मास्टर क्लासेस काढायचे होते. सुनील निखार म्हणून मे बी कोणाला माहिती असेल तर आता मिस्टर सुनील या सरांना आम्ही एक मॉड्यूल असा बनवून दिला AI थ्रू की त्यांचा फेस पूर्णपणे आम्ही क्लोन केला, त्यांचा आवाज क्लोन केला विदिन 30 सेकंड्स. एक हार्डली अर्ध्या तासाची आमची मीटिंग होती. टेक्नॉलॉजी समजून देणं आणि त्याला इंटिग्रेट करून घेणं. त्यांचा आवाज आणि फेस क्लोन करून आम्ही त्यांचे कपडे पण बदलतो, बॅकग्राऊंड चेंज करतो आणि त्यांच्या थ्रू त्यांना काय बोलायचं आहे तर याची स्क्रिप्ट पण त्यांच्याच आवाजामध्ये आम्ही प्ले करतो. आता यामध्ये पण कसं आहे लाईक त्यांची जी वाईफ आहे त्या मॉडेलिंग आणि त्यामध्ये काम करतात. तर आता आम्ही काय केलं की गंमत म्हणून त्यांचा एक रडता आवाज आणि एक हसरा आवाज या 2 गोष्टी त्यामधनं बाहेर काढल्या आणि त्यामध्ये मॅमसाठी 2 मेसेजेस रेकॉर्ड केले की आपण एवढे दिवस सोबत होतो वगैरे असं तसं. आणि मग ही गोष्ट आम्ही डायरेक्टली मॅमला दाखवली की हे बॅकडेटेड रेकॉर्डिंग आहे, तुम्ही एकदा चेक करा मॅम. तर त्यांना असं रिअलिस्टिकली वाटलं की हे खरंच कुठेतरी रेकॉर्ड केलेलं आहे. बॅकग्राऊंड वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्णपणे हे केलं की एका BCCIमध्ये त्यांचं चांगलं काम चालतं तर BCCIचं बॅकग्राऊंड लावलं आम्ही स्टेडियमचं आणि मग ते त्यामध्ये दाखवलं. तर यू वॉन्ट बिलीव्ह की त्यांना दातं किती आहेत, त्यांचे लिप्स कसे सिंक करतात, ते हसताना किती खुदके देतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या एजनुसार त्यांच्या व्हॉईसनुसार आणि व्हायब्रेशन्सनुसार ते गेस होतं. हा एक्झॅक्ट व्हॉईस क्लोन झाल्याच्या नंतर क्लोन व्हायला पण हार्डली एक 3 मिनटं वगैरे लागतात. म्हणजे 30 सेकंदाचा क्लिप त्याला 3 मिनटात क्लोन करतो आपण, त्याला पब्लिश करतो. त्याच्यानंतर मग तिकडनं आपण त्यांचा व्हिडिओ घेतलेला असतो एक अराउंड 30 सेकंडचा की ज्यामध्ये ते बोलतात वगैरे, एक्सप्रेशन्स वगैरे त्यांचे रेकॉर्ड होतात आणि सेम दोन्ही पण कंबाईन करून तुम्हाला तो डायरेक्टली व्हिडिओ समोर येतो. म्हणजे त्यांच्या मुलीने पण त्यांना ओळखलं नाही की म्हणजे एक्झॅक्टली AIचं आहे की ओरिजिनल आहे तसं. तर असं आम्ही 2,500 मिनिटाचा कॉन्टेंट त्यांचा विदिन 3 मंथ्स डिलिव्हर केला, ज्यासाठी त्यांना स्टुडिओ बुक करा किंवा
ते रिंग लाईट किंवा माईक वगैरे ते परचेस करा घरी वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि मग ते कॅमेरा फेसिंग त्यांचं एवढं कॉन्फिडंट नव्हते ते. तर ह्या सगळ्या गोष्टींना मागे ठेवून आम्ही पूर्ण एआयचा कॉन्टेंट, त्यांचा जो 3 वर्षाची डेडलाईन होती, 3-3.5 वर्षाची, तर ते आम्ही 2.5 महिन्यात डिलिव्हर केलं आणि काही मायनर करेक्शन्स ते 15 दिवसात आम्ही दिले त्यांना. सो त्या टाईपमध्ये पण हे एवढं पॉवरफुल आहे आता. तोच व्हिडिओ आता सौरभ प्ले करतोय. सारंग म्हणून आहेत, एआयच्या टीमला लीड करतात ते. तर जे स्कूल्स आहेत आता, म्हणजे बेसिकली काय आहे की स्कूल्समध्ये जे नवीन जनरेशन आहे आता येत आहे, तर यांना सगळं बाहेर फॉरेन कॉन्टेक्स्टमध्ये वगैरे सायन्सेस जातात. म्हणजे कुठलं जर रेफरन्स वगैरे जरी द्यायचं असलं तर छत्रपती शिवाजी महाराज, महाभारत किंवा रामायणचे रेफरन्सेस जातच नाही. तर या केसमध्ये मुलांच्या सर्चिंगमध्ये किंवा एआयच्या युसेजमध्ये इंडियन कॉन्टेक्स्ट कसा यायला पाहिजे, तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन वगैरे स्कूल्समध्ये जाऊन पूर्ण ट्रेनिंग देण्याचं काम वगैरे याच्या अंडर होतं आहे. सो तो एक उपक्रम आमचा. ओके, सो खूप यंग होता तसा, 30-35च्या आसपास वगैरे एज असेल त्याचा. आणि तो वॅकेशन्सवरती फिरत होता आणि त्याला बरेच इश्यूज येत होते की ज्यामध्ये तो फ्लाईट तिकीट्स वारंवार कॅन्सल होत होत्या किंवा काय ते चेक करत बसायचं वगैरे. आणि टेक्निकल पर्सन होता, मेटामध्ये वगैरे त्यांनी काम केलं होतं. आता झालं असं की एक दिवस त्याला ह्या खूप फ्रस्ट्रेट झाला आणि त्यांनी डिसाईड केलं की मला याचं सोल्युशन एआय थ्रू काहीतरी बनवायचं आहे. तर त्या कंपनीने म्हणजे त्यांनी जे सोल्युशन काढलं, तर ते सोल्युशन असं होतं की कुठल्या पण फ्लाईट तिकीट किंवा त्याचं जे पर्सनल PA आपलं असतात, पर्सनल असिस्टंट वगैरे, तर त्याचं पूर्णपणे तो काम करतो. व्हॉइस क्लोन वगैरे ह्या सगळ्या ओपन क्लॉ नावाच्या त्यांनी एक ओपन सोर्समध्ये पब्लिश केलं. तर त्या ओपन क्लॉ थ्रू तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा असेल, त्याची गर्लफ्रेंड वगैरे जर ब्रेकअप झालं असेल, तर तो तिचा आवाज क्लोन करून पण त्याला कॉल करायला लावू शकतो. म्हणजे ती हाईट होती टेक्नॉलॉजीची आणि त्याला कुठलंच लिमिटेशन नाही. त्याला जर तुम्ही क्रेडिट कार्ड तुमचं शेअर केलं, त्याला एखादं टास्क सांगितलं की मला ही गोष्ट झालेली पाहिजे, तर त्यामध्ये तो फ्रीलान्सर्स किंवा फायवरवरती वगैरे जाऊन पर्टिक्युलर एखाद्या स्किल सेटला हायर करायचा, तिथनं पे करायचा वगैरे, आणि मग ते काम करून द्यायचा पण तो. म्हणजे तुम्ही त्याला फक्त टास्क देणं आणि ॲज अ को-वर्कर त्याच्याकडनं काम करून घेणं ते चालतं. सिमिलरली सो आता आपण यावरती येऊया, प्ले करू शकतो सर. ओके. Is your business sell ready? 3. Is now the right time? And 4. The one most of us skip. What is your magic number? First question. Are you ready? Not your business. You. Now, watch deals done एक्झॅक्टली त्यांचाच आवाज आहे. because the founder, deep down, wasn't there yet. I've been there myself. Here's what readiness looks like. You're more excited about what's next than what you're doing now. The business needs capital, scale, or talent that honestly you can't bring to it anymore. Midnight Honest. 1. आता यामध्ये जर आपण त्याला सांगितलं की एखादा सेंटेन्स व्हॉइस ओव्हरमध्ये कन्वर्ट करायच्या अगोदर ते सॅड टोनमध्ये यायला पाहिजे, तो टोन तुम्ही सांगायचा, त्यानुसार तो तुम्हाला रिप्लाय देतो. First time to sell when you're desperate. The second जर आपण ह्या when you're व्हिडिओमध्ये so बघितलं, burned out, you take the first. त्यांचे टीथ जे दात आहेत त्याची 32 दात आपण जर दिले त्याला ट्रेन करायला, तर तो एवढं ॲक्युरेसी आहे की तो त्याची मेजरमेंट त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे हावभाव, डोळ्यांचे हावभाव, हाताचे हावभाव, हे पूर्णपणे वी कॅन से 99% आपण इथं पूर्णपणे मेजर करू शकतो. आता मी अजून एक माझा व्हिडिओ दाखवतो, तर त्याच्यामध्ये सिमिलरली आपण पूर्णपणे जो कोर्स आहे 3 आवर्सचा पूर्णपणे कोर्स आहे, तर तो 1.5 तास तो पूर्णपणे एआयने क्रिएट केलेला आहे. तर त्यामध्ये काय एक्झॅक्टली केलेलं आहे की जो एआय अवतार आहे, तर तो माझाच, जसं आम्ही आमच्या क्लायंटचं क्रिएट केलेलं आहे, तर तसंच आमचं क्रिएट केलेलं आहे, जिथून माझा आवाजपासून माझे एक्सप्रेशन्स, माझे सगळे हावभाव तिथं सिमिलर वेगवेगळ्यामध्ये आता जसं मी आता बोलतोय. Designers who do not evolve. Right now, AI can create logos in just seconds, but most of those logos are much similar. They look पूर्णपणे generic. क्लिप They जे look तुम्ही like बघताय everyone ना, ते else. सगळं एआय आहे, आवाज पण एआय आहे.
जो याचाच आहे. think like client's perspective. If you're starting a business, आता जर आपण व्हिडिओमध्ये बघितलं हावभाव, एक्सप्रेशन, बोलण्याची टेक्निक, टोनिंग वरती खाली, तर हा पूर्णपणे 2 तासाचा कंटेंट अपलोड केला होता. त्याच्यानुसार वी कॅन से की 99% हावभाव आवाज हा पूर्णपणे मॅच होता. आणि जर नवीन पर्सनला कोणाला दाखवलं की हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे का नक्की रिअल व्हिडिओ, तर डिफरन्शिएट अजिबात करू नाही शकत. zero, it takes lot of म्हणजे ओळखायचं कसं? खऱ्या खोट्यात मिटवूनच टाकली म्हणजे. ओके, सो द थिंग इज, आता याला ओळखायचं कसं, किंवा हे खूप डेंजरस आहे का, याचं किती डेंजरस लेवलला होऊ शकतं ते एक अंदाजा आलाच असेल. सेकंड हे आहे की आता मोस्ट ऑफ द लोक तुमच्यातले ॲडव्होकेट आहेत, प्रॅक्टिस वगैरे करतात, तर त्या लोकांना पण मे बी माहिती असेल की AI मुळे आत्ता रिसेंटली काय झालेलं आहे, म्हणजे गेल्या 1 वर्षात किंवा काही महिन्याअगोदर. तर सप्टेंबर 2025 दिल्लीमध्ये दिल्लीच्या हायकोर्टात एक केस चालू होतं, आणि त्या केसमध्ये काही जुन्या केसेस वगैरे आपल्याला प्रेझेंट करावे लागतात फॉर द रेफरन्स पर्पज. तर तशा काही केसेस दिल्या होत्या आणि त्याचं जजमेंट पण दिलं होतं, तर जे की पूर्णपणे फेक होतं, एक्झिस्टच कधी करत नव्हतं कुठे. आता हे हायकोर्टाच्या लेवलला झालेलं, म्हणजे ज्या मॅम होत्या आत्ता त्यांच्या मुलांसोबत पण बोलणं झालं, ते पण मला ते सांगत होते की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत, आणि जे यंग ॲडव्होकेट्स, लॉयर्स वगैरे आहेत, तर हे AIचा एक चुकीचा वापर करून घेत आहेत. त्याला विदाऊट सोर्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी विचारल्या जात आहेत, जे की डेंजरस आहे. त्याच्यात जानेवारी 2016 बॉम्बे हायकोर्टमध्ये पण सेम गोष्ट झाली, ज्यामध्ये 50,000चा दंड वगैरे ठोकण्यात आला. पण प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा अशा काही कुठल्या केसेस वगैरे होतात ना, तर कोर्टाला पण नसतं माहिती, जजेसला वगैरे, की हा कॉन्टेंट खरा आहे, खोटा आहे किंवा काय, आणि त्याचं आजपर्यंत उत्तर कोणाच कळत नाही आहे. कारण की ती लायबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जी मी इनिशियलच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं, ती मशीन तर घेत नाही, आणि त्याचे ओनर पण घेत नाही, कारण की तिथे त्यांनी प्रिकॉशन काय घ्यायचे ते पूर्णपणे क्लिअरली तिथे मेन्शन केलेलं असतं. आणि कन्फर्मेशन बायस जो असतो, तुम्ही त्याला काही पण विचारा, तो होच म्हणेल. म्हणजे उद्या जर मी त्याला विचारलं पुण्यातली मेट्रो, बस आणि रिक्षा मला तिन्ही बंद करायचे, तो तुम्हाला तारीफ करेल तुमची, की अरे वा काय आयडिया आहे. सो ह्या गोष्टी असतात की तुम्ही त्याचा कसा वापर करून घेतात आणि त्याला काय लेवलला पर्सनलाइज करतात. आणि मोस्ट ऑफ द लोकांना हे पण माहिती नसतं की ChatGPT, क्लॉड वगैरे यूज करण्याच्या अगोदर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्याला काहीतरी पर्सनलायझेशन देऊ शकता. सो त्या पण आहेत. त्यानंतर मग सगळ्यात मोठा डिफरन्स म्हणजे कॉन्फिडेंटली जर कोणी सांगत असेल एखादी चुकीची गोष्ट, ती आपल्याला बरोबर वाटते, जे की इथं होतं. म्हणजे ChatGPTवरती तुम्ही एखादा क्वेश्चन केला तर तो कधीच नाही म्हणणार की मला माहिती नाही. तो कुठला तरी रेफरन्स काढेल, चुकीचा बरोबर डझंट मॅटर, आणि तो तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली कन्व्हिन्स करून देईल की ही गोष्ट अशी अशी आहे, ज्यावरती तुमचा इझिली भरोसा बसेल. आणि पण तेच असतं की म्हणजे इट साऊंड्स राईट दॅट इट इज नॉट द सेम ॲज बिंग राईट. सो आता तुम्हाला बरेच वेळेस कॉल्स वगैरे येत राहतील, म्हणजे येत असतात फ्रॉडवाले. तर मी तुम्हाला एक क्लिप ऐकवतो. 11 लॅब म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती तुम्ही व्हॉइस ट्युनिंग करू शकता. जसं आता सौरभचं पण तुम्ही बघितलं की एक्झॅक्ट सेम हुबेहूब आवाज तिथे येतो. जेव्हा तुमचे नातवंड, मुलं वगैरे बाहेर खेळायला जातात, तर त्यावेळेस पण त्यांचा जो रेकॉर्ड केलेला आवाज असतो तो पण सफिशियंट असतो त्याला क्लीन केल्याच्या नंतर, की त्याला क्लोन बनवण्यासाठी. त्याच्यानंतर मग त्यांचा जर एखादा फोटो असेल, त्या फोटोला व्हिडिओमध्ये ते कन्वर्ट करू शकतात. आणि बऱ्याच वेळेस असा पण कॉल येतो की तुम्हाला तुमचं SBIचं अकाउंट वगैरे लाईक कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीज आम्ही सस्पिशियस वाटल्या आहेत, तुम्हाला 5 वाजताच्या आत तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे यावं लागेल. आणि किंवा असे पण कॉल्स येतात की तुमचं कोणतरी म्हणजे आम्ही ओळखत नाही, पण हॉस्पिटलमध्ये सिरियस कंडिशनमध्ये वगैरे आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, आणि लवकरात लवकर बिल पेमेंट केलं नाही तर ते सर्जरी होणार नाही त्यांची, आणि शेवटचा डायल नंबर तुमचा होता त्यात. सो अशा केसमध्ये ते तुम्हाला दुसरा थॉट करण्याची किंवा कॉल बॅक करायचं पण तो चान्स देत नाही. तर तिथे अर्जन्सी, सिक्रेसी, बॉरोड ऑथॉरिटी वगैरे असतं की मी तुमच्या ऑफिसरला कॉल ट्रान्सफर करतो वगैरे. आणि खूप रिअलिस्टिक आवाज असतात जे की फ्रीली अवेलेबल आहेत आता इंटरनेटवरती. म्हणजे त्यामध्ये पॉजेस झाले किंवा बोलताना आपण जसं बऱ्याच लोकांना सवय असते तर ते बोलणं होतं, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण कॉल करतो आणि खूप घाबरलेलो असतो, काही गडबडीत असतो, काय बोलायचं सुचत नाही, तर त्या एक्झॅक्ट सेम पेसमध्ये वगैरे ते बोललं जातं, म्हणजे वाक्य तोडून. तर ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत आणि हे खूप इझिली अवेलेबल आहेत. तर म्हणून मग अर्जन्सी, सिक्रेसी, बॉरोड ऑथॉरिटी किंवा इमोशनचा यूज करून जर कोणी तुम्हाला कॉल करत असेल, तर द सिम्पल मेथड इज लाईक यू जस्ट हॅव टू कॉल देम बॅक.
आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट पण 1-2 क्वेश्चन्स वगैरे विचारून व्हेरीफाय करायचे, जे की त्या AI मॉडेलला ट्रेन करण्यामध्ये कोणी कन्सिडर नसेल केले किंवा काय. तर ह्या गोष्टी झाल्या किंवा तुमचं लाईक रेफरन्सेस किंवा बाकी गोष्टी वगैरे पण तुम्ही तिथे चेक करू शकता. त्यानंतर मग 3 हॅबिट जेव्हा तुम्ही AIचा यूज करता प्रॉपर, तर OTP, आधार डिटेल्स, बँक डिटेल्स वगैरे कधीच कुठल्याच ChatGPT किंवा कुठल्याच याला शेअर नाही करायचे. जरी तुम्ही त्याचा फोटो घेत असाल आणि त्याला पाठवत असाल आणि याला रिटर्न फॉर्मॅटमध्ये काढून दे, कारण की फोटोजला याला इझिली कन्वर्ट करून देऊ शकतो तो. तर ते कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा काम आणखी सोपं करण्यासाठी हे डिटेल्स त्याच्यापर्यंत नको जायला. दुसरं असं आहे की प्रत्येक AIचं जे ॲन्सर असतं ते फायनल नसतं, तर तो एक ड्राफ्ट असतो की ज्याला आपल्याला क्रॉस चेक करून नंतरच मग व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्ही समोर त्याला जे यूज करायचं तर कॉन्टेंटला तसं यूज करू शकता. आणि अर्जन्सी आणि सिक्रेसी म्हणजे ह्या 2 गोष्टी जर सोबत म्हणजे कुठे तुम्हाला दिसून आल्यात, तर त्या केसमध्ये थोडं सावध राहावं. तर ते आता मला काय माहिती नाही आहे, म्हणजे मॅमचा पण प्रश्न होता तो, की वेदर दिस मेक्स युअर प्रोफेशन मोर व्हॅल्युएबल ऑर लेस. म्हणजे डिपेंड्स ऑन तुमच्या प्रोफेशनवरती आणि तुम्ही त्याला कसं युटिलाइज करून घेतात आणि उद्या चालून काय होईल हे कोणीच आत्तापर्यंत प्रेडिक्ट नाही केलेलं आहे. त्यानंतर हाऊ कोर्ट्स विल हँडल सिंथेटिक ऑडिओ अँड व्हिडिओ एव्हिडन्सेस. फॅब्रिकेटेड एव्हिडन्सेस जेव्हा कोर्टमध्ये प्रेझेंट केले जातील, तर ते AI जनरेटेड कितपत आहेत किंवा काय आहेत, तर त्या गोष्टी आत्ता थोड्या आयडेंटिफाय करणं अवघड आहे आत्ताच्या केसमध्ये. किंवा कोर्टच नाही तर तेच तुमचे जिवलग मित्र वगैरे झालेत आणि तुमचं काही फॅब्रिकेटेड व्हिडिओ त्यांच्याकडे जात वगैरे असेल, तर मग तिथे पण ते ट्रस्ट इश्यूज वगैरे निर्माण करणं खूप हेल्पफुल राहतं. तर हे पण फ्रॉड्स होतात. आणि 5 वर्षानंतर हे कुठे जाईल हे प्रिडिक्शन बऱ्याच लोकांनी केलं, पण केल्याच्या नंतर लगेच त्यांनी ते रिजेक्ट पण केलं की आम्ही नाही सांगू शकत आता. कारण की ज्या स्पीडनी हे आत्ता वाढत चाललेलं आहे, ChatGPT आलंच किती दिवस झाले आणि आपल्याला इंटरनेट 4G 3G वगैरे या फेजमध्ये यायलाच की एवढे वर्ष लागले. पण AIमध्ये एवढे सारे मॉडेल्स येतात की त्याला बॅन करायची गरज पडते. हेल्थकेअर इंडस्ट्रीसाठी वगैरे आत्ता क्लॉट बॅन आहे. त्यामध्ये जर तुम्ही त्याला सांगितलं की मला घरी बसून बॉम्ब बनवायचा आहे, तर तो त्याची पण कॅपॅसिटी ठेवतो आणि प्लॉटचा ओनर स्वतः म्हणतो की हे खूप डेंजरस वेपन आहे. तर त्या काही गोष्टींसाठी याला बॅन करण्यात आलेलं आहे. पण लाईक यूज करणारे किंवा ती ॲन्सर काढून घेणारे कसे पण काढून घेतात. सारंगला एक 5 मिनिटं तेच बोलायचं आहे. नमस्कार, मी सारंग वराड पांडे. ललितने कव्हर केलंच आहे. एक स्पेशल मॉड्यूलबद्दल सांगायचं आहे जे 9, 10, 11 स्टँडर्ड मुलांसाठी आम्ही बनवलेलं आहे. इथे हे चालतं का? आय कॅन आस्क. इंटरनेट नाही ना? प्रॉम्प्ट कुठल्या कोणालाही चालेल. ChatGPT, क्लॉड, वॉट एव्हर, मेटा, एनिथिंग इज फाईन. कॅन यू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ द युनिवर्स? एवढं आपण विचारू त्याला. राईट, एक्सप्लेन इन ब्रीफ. इन ब्रीफ. मुलं वापरतात AI. आपल्यापेक्षा 10 पटी, 100 पटी, 1000 पटींनी वापरतात. दे आर AI नेटिव्ह जनरेशन. आपल्याला कळणार पण नाही या स्पीडने वापरताय. सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक AI सेफ. आपल्याला सेफ बनवायचं आहे त्यांच्यासाठी, एथिकल बनवायचं आहे आणि आपल्या भारतीय परंपरेच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठे सुटल्या नाही पाहिजे. ही पण एक आपली जिम्मेदारी आहे. ही पण आम्ही हे कसं करेल ते सांगतो. राईट. आता आपण त्याला विचारलं कॅन यू एक्सप्लेन ओरिजिन ऑफ युनिवर्स. याच्यात जी सगळी उत्तरं आहे दिलेली, राईट, तुम्ही बघाल की ही सगळी वेस्टर्न उत्तर आहे. हे बरोबर आहे, सायन्सनुसार आहे. आय मीन दोज नो फिजिक्स, दिस इज करेक्ट. पण आपल्याला हे पण माहिती आहे की भारतीय परंपरेत मल्टिपल युनिव्हर्सेस बनतात आणि जातात. राईट, त्याचा विचार केला गेलेला आहे. राईट. पण आपण मुलं जेव्हा विचारतात, काय विचारतात? ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स, एवढंच उत्तर त्यांना कळतं. मग आपली परंपरा कशी समजवायची? सो व्हॉट वी टाईप एनी मोर इज कॅन यू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ युनिवर्स, ऑल्सो ऍड इंडियन कंटेक्स्ट टू इट. आपण टाईप करू, ऑल्सो ऍड. हे तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवा, खूप सोपं आहे आणि हे स्प्रेड पण करा तुम्ही. ऑल्सो ऍड इंडियन कंटेक्स्ट टू इट. आता त्याचं उत्तर बघू काय देतो तो. राईट. वेळ घेतो त्याला.
करेक्ट. कोणी म्हणतं की वेदाज मध्ये, आता बघा तू काय म्हणतं की वेदाज अँटिसिपेटेड बिग बँग बट इट वॉज रॉंग, दॅट इज रिट्रोफिटिंग. बट वॉट नासदीव सुक्त आपल्याला माहिती आहे, राईट. आणि तर असं सगळं खूप काही काही देतो तो, राईट. आता याचं तुम्ही उत्तर बघाल, हे पूर्ण फॅक्च्युअली करेक्ट नसेल. दॅट इज ऑल्सो ट्रू. इट इज बायस्ड. इट इज बायस्ड टुवर्ड्स. आता त्याच्या काही मुद्दामून बायस केलं का नाही केलं, तर तो इंटरनेटवर जे पण मटेरियल आहे त्याच्यावर तो ट्रेन होतो आणि त्याच्यानुसार तो उत्तर देतो. तर हा लढा खूप मोठा आहे. याचा बायस, आता हा बायस मुलांपर्यंत जर गेला उत्तर, प्रत्येक जण त्याला विचारतोय, त्यांची बुद्धी कशी बनेल, राईट. AI ला चेंज करणं आपला फायनल गोल आहे. ते खूप कठीण काम आहे. पण बट व्हॉट वी ऑल कॅन स्टार्ट डुईंग, आपण सगळे, आणि हे मुलांना सांगू, त्यांना सांगू की नेहमी ऍड इंडियन टेक्स्ट टू इट. हे करा. ऍटलिस्ट व्हॉट विल हॅपन इज की त्यांना माहिती आहे, ओके सॉरी, ऍटलिस्ट त्यांना माहिती आहे, ऍटलिस्ट AI ला कळेल की इतके लोक इंडियन टेक्स्ट बद्दल विचारतात. नंबर 1. नंबर 2, ते मी जर याला फीडबॅक दिला इथे की हे थोडंसं चुकीचं वाटतंय मला, आय डोंट लाईक दिस, अजून त्यांना कळेल तो उत्तर बदलेल आपापले, कारण हा फीडबॅक जातो. तर हे आपले छोटे छोटे आपण काही काही एक्झाम्पल्स करू शकतो. नंबर 1. तर हे एक एक्झाम्पल होतं. वेळाभावी मी सांगणार नाही. आता कोरियन ड्रामा तुम्हाला माहित असेल, खूप फेमस आहे सगळ्या. 30, 35, 20, 25, 17, 18, 12 वर्ष, राईट, तिथपर्यंत कोरियन हॅज टेकन ओव्हर इमॅजिनेशन ऑफ किड्स, राईट. मुलं काय विचारतात तिथे की टेल मी फ्यू कोरियन ड्रामाज विच आय कॅन सी. आता गंमत अशी आहे की उद्या तुमच्यासमोर मुलगा आला आणि त्यांनी विचारलं मला कुठला कोरियन ड्रामा सांगा, आपण काय बघू, हा कितवीतला मुलगा आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे, याला मी काय सांगू, हे बघतो का ते नाही. प्रत्येकाला सारखंच उत्तर देतो तू. दॅट इज अ डिफरन्स. आणि हे त्या मुलांना कळलं पाहिजे. दॅट इज अ व्हेरी बिग डिफरन्स. तर मग मुलांनी काय करायला पाहिजे, आता तुम्ही जर काय म्हटलं ना, त्या तुझं रेकमेंडेशन देईल त्यातले काही अडल्ट असतील, पण हा 12 वर्षाचा मुलगा विचारू शकतो, त्याला सारखंच उत्तर येतं. मग त्या मुलांनी काय विचारायला पाहिजे की आय एम 8th स्टँडर्ड स्टुडंट इन पुणे, राईट, फ्रॉम मराठी फॅमिली. नाव रेकमेंड टू मी व्हॉट आर दी बेस्ट सुटेड कोरियन ड्रामास फॉर मी. आपल्याला दिसतं कोण मुलं आहे, कंटेक्स्ट दिसतो, बॅकग्राऊंड दिसतो, आपण तसे उत्तर देतो. वेगवेगळे लोक आले तर AI ला कोणी दिसत नाही, त्याला आपण द्यायला पाहिजे की कोण विचारत आहे, तसं तो उत्तर दिलं. मग तो हळूहळू उत्तर बरोबर करत जातो. असे बरेच एक्झाम्पल्स आहे. आता वेळेअभावी, पण इट इज फेअरली सिरियस मॅटर हे जनरेशनसाठी. आणि ठीक आहे, आपण आपला हातभार लावूया. आणि काही प्रश्नांचे एक्झाम्पल सांगतो मी. फॉर एक्झाम्पल, ओल्डेस्ट बुक्स इन दी वर्ल्ड. हे जर आपण टाईप केलं तो वेस्टर्न बुक्स देतो मोस्टली, मग त्याला प्रॉड करावं लागतं. ओल्डेस्ट ओरल बुक्स इन द वर्ल्ड, मग तो हळूच उपनिषद टाकतं मध्येच. उपनिषद पण ओल्ड ओरल फॉर्म मध्ये आले, मग ते रिटर्न फॉर्म मध्ये नंतर आले, वगैरे वगैरे वगैरे. सो यू हॅव टू बी केअरफुल. आणि त्याचा कंटेक्स्ट इतका मोठा आहे. वी आर ऑल्सो, आम्ही प्रयत्न करतो की जाऊन मुलांना सांगावं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट एंड इज AI हे मेडिटेशन करू शकतं का? फार विचित्र प्रश्न आहे, बट थोडा बाळगोट पण आहे. पण कॅन AI मेडिटेट? वी से ह्युमन बिंग्स असतो, ऑफकोर्स त्याच्या बायोलॉजी येते, कॉन्शियसनेस येतो, वगैरे वगैरे. बट कॅन AI मेडिटेट? कारण पुढे काय होणार आहे, एव्हरी टास्क AI विल बी एबल टू डू, प्रत्येक. मग हा माणसासारखाच आहे सगळं म्हणतात, बरोबर. कारण माइंडचे टास्क, फिजिकल टास्क, एव्हरीथिंग AI इज एबल टू डू. मग तुम्ही बायोलॉजीला, ठीक आहे, बायोलॉजी काय करायचं आहे तुम्हाला बाजूला ठेवा, बट इज AI एबल टू मेडिटेट ऑर नॉट, हा प्रश्न आहे. मग इफ नॉट वाय? मग तिथे प्रश्न येतो कॉन्शियसनेसचा, बरोबर आहे. जे आपल्याला मग कॉन्शियसनेस बद्दल विचारलं ते ना, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले जे उपनिषद आहेत, दे डील एंटायरली, दॅट इज द बेस्ट मटेरियल अवेलेबल एव्हर इन द वर्ल्ड, इन ऑल सिव्हिलायझेशन्स. चित सच्चित आनंद, हे आपलं कॉन्शियसनेस बद्दल जे वाक्य आहे किंवा जे पूर्ण मटेरियल आहे ते बेस्ट आहे.
आम्ही मुलांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्हाला जर उद्या वाटलं की AI मेडिटेट नाही करू शकत, इट्स नॉट कॉन्शियस, यू आर कॉन्शियस. आर यू कॉन्शियस? येस. आम्ही मुलांना म्हणतो की डोळे बंद करा, आय एम कॉन्शियस, कारण फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे. मग तुम्ही कुठे वाचाल हे? वेस्टर्न याच्यात नका वाचू, आपली उपनिषदं वाचा, हे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. अँड दॅट्स अबाउट इट. सो बेसिकली तुम्ही बघितलं म्हणजे ज्या प्रकारे यांनी एक्सप्लेन केलं आहे, तर मोस्ट ऑफ दी गोष्टी ह्या राहून जात आहेत किंवा तो कन्सिडरच करत नाही जोपर्यंत आपण त्याला वळवत नाही. चुकीच्या गोष्टी येतात, त्याला आपण जर लाईक पुश नाही केलं की नाही हे चुकीचं आहे किंवा याला मला सोर्स पाहिजे किंवा ज्या पण गोष्टी आहेत तर तोपर्यंत तो जेव्हा पुश करतो तुम्ही तेव्हा तो सॉरी बोलतो आणि करेक्ट इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी आणखी एफर्ट लावतो. म्हणजे जसं तुम्ही सर म्हटलं की आता तो टाईम घेतोय थोडा, ज्याला इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आपण जेव्हा प्रॉम्प्ट टाकला तेव्हा, सो त्या प्रकारे होतं. आणि जसं आज तुम्ही सगळे जमले आहेत आणि तुम्हाला अंडरस्टँड करायचं की AI कुठल्या लेवलला आत्ता काम करतं, जसं मॅमनी किंवा सरांनी पण मला इंट्रोड्यूस करून दिलं. तर एकदम शेवटचा एक 2 मिनिटाचा आपण एक डेमो बघून घेऊया की आजकालच्या कंपनीज वर्क कशा करतात. आणि कारण की सगळेच प्रोफेशनल आहेत, इंजिनियर, डॉक्टर, ॲडव्होकेट, वकील, म्हणजे सगळेच आहेत. तर एक सौरभ थ्रू आपण डेमो बघून घेऊ. बॅकग्राऊंडमधून किती जण आहेत काय ते? ओके. आणि किती जणांनी ॲडमिन लेवलला काम केलेलं आहे की सिस्टीम ऑपरेशन? ओके. आणि मी याच्यामध्ये कन्सिडर करतो की आता आपण मोस्टली प्रोफेशन्समध्ये वर्क केलेलं आहे, तर AI कोणत्या लेवलवर ऑटोमेशन करू शकतो, कोणत्या लेवलवर तो विचार करू शकतो आणि काय एक्झॅक्टली आपलं काम कुठे कुठे कमी करू शकतो. तर सिम्पली आता ही एक सिस्टीम आहे, कोणतीही बिझनेस असू दे, कोणती ऑर्गनायझेशन असू दे, कोणती कंपनी असू दे, तर त्यांना प्रत्येक डिपार्टमेंट त्यांना मॅनेज करावं लागतात. HR, सेल्स, मार्केटिंग, त्याच्यानंतर फायनान्स, राईट. तर प्रत्येक ऑर्गनायझेशनचा असा एक डॅशबोर्ड असतो, प्रत्येकाचे त्यांचे ॲडमिन्स असतात, HRs असतात, डायरेक्टर्स असतात, नंतर सुपरवायझर्स, ऑपरेटर्स, नंतर वर्क एम्प्लॉईज, राईट. तर मग प्रत्येकाचं असं एक प्रत्येकाची सिस्टीम ही बनवलेली असते. कारण आत्ताचा डेटा जर बघितला तर मोस्टली डेटा हा डिजिटली फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. जे पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल ते आता डिजिटली सगळे बिझनेसेस मॅनेज करतात. तर तसाच एक डेमो आहे. तर एक मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, तर त्यांचा डेटा आपण डिजिटली फॉर्मॅटमध्ये सगळ्या एम्प्लॉईज, सगळे त्यांचे डिपार्टमेंट त्यांना एका ठिकाणी लावलेलं आहे. तर हे ह्या लेवलपर्यंत ठीक आहे, पण त्याचं नेक्स्ट लेवल काय हे फक्त डेमो घेऊ होता. तर जार्विस काय? जार्विस हा AI जो ब्रेन आहे, जो ChatGPT, जेमिनी आणि ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म जसे की क्लॉड इथं ते आपण यूज केले, तो ब्रेन आपण ह्या सिस्टीममध्ये लावला आहे. तर तो ब्रेन एक्झॅक्टली काय करू शकतो ते आपण डेमॉन्स्ट्रेट करूया. Good evening, boss. All systems operational. Welcome to Vivek Profile Shutter Command Center. I'm ready when you are. Let me know overview of business. Vivek's Profile Shutter Workshop specializes in providing high-quality shutter solutions for both residential and commercial clients. We offer a wide range of customizable designs, ensuring that every client finds the perfect fit for their needs. Our commitment to quality craftsmanship and customer satisfaction has established us as a trusted name in the industry. Let me know our top clients by value. तर इथे आपण जसं बघू शकतो AI तो जो पण डेटा असेल 1000 एंट्रीज 2000 एंट्रीज तो स्वतः अनालाइज करतो. Deshmukh Infra, 4,50,000 rupees across 8 orders. Neha Bustal, Bloom Boutique, 3,20,000 rupees across 5 orders. Vikram More Engine. तर इथे आपण जसं बघू शकतो पूर्ण डॅशबोर्डवर डेटा आपल्याला available आहे. पण आपण जेव्हा AI त्याला इंटिग्रेट करतो तर जे डेटा एंट्रीचे कामं असेल किंवा जे ॲडमिन लेवलचे कामं असेल तर ते 1 क्लिकमध्ये आपल्याला हँडओव्हर होतात. आता याचा अजून जर नेक्स्ट लेवल जर आपण विचार केला की मी याच्यामध्ये म्हटलं की आपले टॉप परफॉर्मिंग क्लायंट्स असेल त्यांचे ड्यूज पेमेंट असेल तर त्यांना आपण डायरेक्टली इथं ईमेल आपण इथं करू शकतो, व्हॉट्सअप लीड
किंवा ज्याचे ड्यू पेमेंट आहे त्यांना आपण डायरेक्टली व्हॉट्सअप, ईमेल, 1 क्लिकमध्ये इथे ते रेडी आहे. Draft ready for Puja Chavan. Shall I open WhatsApp? ओके, तर आय थिंक इथून आपल्याला ओव्हरव्ह्यू इथं भेटला असेल. तर मला फक्त काही सजेशन पाहिजे होते तुमचे मत, की अजून नेक्स्ट लेवलला इथं आपण कुठं जाऊ शकतो. जसं की AI हा आपल्याला ॲज अ मेंटॉर म्हणून गाईड करू शकतो, किंवा अजून याची नेक्स्ट लेवल आपल्या प्रोफेशन्समध्ये काय एक्झॅक्टली तो यूज करू शकतो. तर एज्युकेशनवर काय फरक पडू शकतो शाळेमध्ये? नाही एक त्यावरती पण आपण येऊया. पण एआयचं आता हे जे तुम्ही डेमो बघितलं, तर याच्या आणखी समोर तो कुठेपर्यंत जाऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? हे व्हॉट्सअपवर आपण जे चॅटिंग करतो हां. सगळं ते पण AI कॅप्चर करतं का हो. आणि पब्लिक करतं का ते, म्हणजे राईट. नाहीतर त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे का व्हॉट्सअपमध्ये की हे राईट. तुम्हाला जर जार्विस जो आहे तर तो जर तुमच्या मेल, व्हॉट्सअप, कम्युनिकेशन चॅनल्सला अटॅच करायचा असला तो अटॅच होतो. आलेल्या मेलला तो स्वतःहून रिप्लाय पण देतो बेस्ड ऑन युअर अवेलेबिलिटी किंवा ज्या पण गोष्टी असतील ज्या त्याला माहिती आहे. एखाद्याला प्राइसिंगचं पूर्ण एक शीट पाहिजे असेल आणि तुमच्याकडे तो डेटा स्टोअर आहे आणि त्याला ॲक्सेस देऊन ठेवलेला आहे, तो समोरच्याला इन्क्वायरी जशी असेल त्याच्यानुसार मग तो रेट तसा सांगतोच. म्हणजे हे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन या लेवलला आहे. सोबतच होतं काय की आता जार्विस जे वर्क करतं ना, तर आता मोस्ट ऑफ दी $1 बिलियन कंपनीज ज्या सेल होत आहेत किंवा ज्यांनी आता ॲक्वायर केलेल्या आहेत, ज्याला अगोदर 10 वर्षापेक्षा पण जास्त लागायचे, ते आत्ता काही महिन्यांमध्ये वगैरे ॲक्वायर होत आहेत या कंपनीज. रिझन बिंग एक म्हणजे NSF मध्ये पण आम्ही एक कंपनी डिस्कस केली होती. त्या कंपनीचं नाव काय हे म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये NGO ते वर्क करत होतं. 5-6 वर्ष त्या लोकांनी काम केलं आणि 1200 स्टुडंट त्यांनी ऑनबोर्ड केले. आणि जेव्हा AI त्यांनी इंटिग्रेट केलं तर 2 वर्षामध्ये त्यांचा जो क्राऊड होता तो 60 लाखाच्या वरती गेला. आणि यांना सगळ्यांना मॅनेज करणारी टीम साईज कुठेच नाही वाढवली यांनी. आणि हे सगळे नंबर्स म्हणजे इंडियन कंपनी आहे ती. त्याच्यानंतर पॅरेंट्स, त्याच्यानंतर किती जिल्हा परिषद स्कूल्स वगैरे त्यांनी ऑनबोर्ड केलेले आणि ₹4 पर स्टुडंट ते चार्जेस वगैरे गेलं. म्हणजे त्या लेवलला आता गेलेलं आहे. आणि हा जो जार्विस वगैरे पण आहेत ना, असे AI टूल्स बनवून प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आहे ना एक AI टूल बनवलेला असतो. म्हणजे जो एखादा सेल कॉल करतो, एक लीड जनरेशन करतो, एक ब्रँडिंग मार्केटिंगचं सगळं डिझाईन वगैरे सगळं बघतो. आणि त्याच्यानंतर मग तिकडनं आलेलं कन्व्हर्जन किती आहे, पैसे किती आलेत आपल्या अकाउंटमध्ये, मार्जिन किती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सेटअप फक्त एका PC वरती आजकाल होतो. आणि तुम्ही झोपून उठल्यावरती ब्रेकफास्ट केला आरामशीर, याला विचारलं की काल दिवसभरात किंवा रात्रभरात मी किती पैसा कमावला, प्रॉफिट मार्जिन किती, त्यातले टॉप क्लायंट्स किती आणि कुठले कंप्लेंट्स मला आलेले आहेत की सपोर्ट तिकीट्स कोणत्या आणि कुठल्या इश्यूला घेऊन रजिस्टर झाले आणि त्याच्यावरती काय काम झालेलं आहे, या सगळा ओव्हरव्ह्यू एकच देतो. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन. सो या टाईपचं हे बेसिक डेमो आहे. आता कोणाला जर काही क्वेश्चन्स असतील फ्री व्हर्जन आहे. फ्री नाही, हे तुम्हाला स्वतःहून डेव्हलप करावं लागतं तुमच्या ॲप्लिकेशनसाठी. सो जार्विस हे फ्री नाही आहे, पण फ्रीली तुम्ही त्याला डेव्हलप करू शकता, म्हणजे विदाउट डेव्हलपर पण ते तुमच्या ॲप्लिकेशन किंवा तुमच्या पर्सनल कुठल्या नीड्ससाठी तुम्ही बनवताय ते तर त्यावरती आहे. म्हणजे कोणी जार्विस याच्यासाठी पण बनवतं की एक कम्युनिकेशन चॅनल म्हणून पण, की जेव्हा अपॉइंटमेंट बुकिंग वगैरे असतं किंवा काही कुठलं कॅलेंडर कसा बुक झालेला आहे आणि त्याचा ॲक्सेस जर त्याला देऊन ठेवला आणि जर कोणी इन्क्वायरी केली की मला आत्ता या स्लॉटमध्ये मीटिंग हवी आहे, तर तो ते सगळं म्हणजे त्याला ज्या गोष्टी दिल्या तो सगळं करू शकतो. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जो नाही होऊ शकतो. एजंटिक AI झालं ना हे. एक्झॅक्टली, एजंटच आहे तो. बरोबर, तुम्ही सांगाल ते करेल. राईट. येस मॅम. ते सांगतात ती माहिती बरोबर असेलच अशी गॅरंटी नाही. असं असताना हे वापरायचं का नाही हे माणसांनी सर्वसामान्य माणसांनी कसं ठरवायचं? ओके, सो कुठल्या गोष्टींसाठी वापरायचं हे पण जसं मी सांगितलं की म्हणजे बँक डिटेल्स किंवा ह्या गोष्टी जिथे इन्व्हॉल्व्ह होतात तिथे अजिबात AI तरी अवॉइड करायचं. राहिली गोष्ट जिथे क्रिएटिव्हिटी किंवा ह्या गोष्टी तुम्हाला लागतात तर तिथे तुम्ही तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी यूज केली तर म्हणजे स्वतःसाठी पण चांगलं आहे आणि बाकी गोष्टी पण. त्याच्यानंतर कुठे वापरायचं, ड्राफ्टिंग वगैरे झालं, एखादं काही नोट्स झालं, रायटिंग वगैरे झाली, म्हणजे किंवा एखादं तुम्ही काय जर डिझाईन केलं असेल तर त्याचा ओव्हरव्ह्यू कसा आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही एखादा रोल दिला की थिंक ॲज अ ग्राफिक डिझायनर आणि माझी केलेली डिझाईन किंवा आयडिया तुला कशी वाटते आहे, किंवा थिंक ॲज अ सिनियर सिटीजन की मी हा प्रोग्राम जो डिझाईन केलेला आहे तर तो तुम्हाला कितपर्यंत चांगला वाटतोय वगैरे, तर तो त्याचे फीडबॅक देतो. आणि हे प्रिव्हेंटिव्ह ॲनालिसिस आपण ज्यामध्ये करतो ना तर तिथे याचा चांगला यूज होतो. तर असे यूज केसेस बरेच आहेत.
अच्छा, इनपुट्स ज्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो, तर जेवढे तुम्ही डिटेलमध्ये देता, जसं लाईक सारंगनी पण सांगितलं की लहान मुलगा आहे आणि त्यांनी स्वतःचं एजच तिथे सांगितलं नसेल तर त्याला अडल्ट कॉन्टेंट पण तिथे सजेस्ट केला जातो. त्यामुळे मग ह्या गोष्टी जेवढ्या डिटेलमध्ये तुम्ही देता ना एखाद्या कामासाठी, तर तेवढं ते बेटर आउटपुट त्याच्याकडनं येतं. तसं उद्याची न्यूजपेपर तयार करून त्यामुळे करून देतं का ते? नक्कीच बघता का त्याला? त्याला टाइम लागेल सर. सो मॅम, मला सारंगना प्रश्न विचारायचा होता की जे इंडियन कॉन्टेक्ट आपल्याला कॉन्टेक्समध्ये जे आपल्याला माहिती मिळते, तर शाळांमध्ये आता टीचर्स असतात वगैरे ठीक आहे, पण आता उपनिषदातलं त्यांनी काहीतरी रेफरन्स दिला, तर ते चूक आहे का बरोबर कळायला तिथल्या कोणातरी माणसाला त्याची ऑथॉरिटी पाहिजे किंवा ऑथेंटिसिटी पाहिजे. नाहीतर आपण कसं ठरवू शकणार की नवीन आणखीन आपल्याला प्रॉम्प्ट द्यायला पाहिजे किंवा इतर काही. राईट. त्याच्यात दोन भाग आहेत. एक तर सध्या मुलं इथपर्यंतही पोचत नाही आहे की काही इंडियन कंटेक्स्ट आहे त्याला. हा पहिला भाग झाला. त्यामुळे हे इथपर्यंतही पोचत नाही. सगळं वाटतं सगळं वेस्टर्न वर्ल्डच आहे की, त्यामुळे ॲटलिस्ट याच्यात इंडियन कंटेक्स्ट म्हटलं तर तो 10 गोष्टी देईल इंडियन कंटेक्स्टमधल्या. नो, आणि मुलं चुकीची काहीतरी माहिती घेऊन बसतील आणि त्यालाच खरं म्हणू शकतील. सो ते आपण बरोबर आहे म्हणू शकतील ना. आपण एक कव्हर नाही केलं वेगळ्या भावी की कसं आहे, कॅन यू स्टॉप देम फ्रॉम टॉकिंग टू AI? नो, यू कॅनॉट. आपण त्यांना थांबवू तर शकतच नाही. मला त्याच्यावर एक सोल्युशन असं वाटतं की आधी फीड केलेलं असलं पाहिजे डिजिटली इतक्या गोष्टी की ज्याच्यातनं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये गोष्टी आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येते. मुळात जर का फीड केलेलं नसलं तर नाही, जसे इंग्रजीमध्ये आपोआप येऊ शकतात गोष्टी विज्ञानातल्या किंवा अदरवाईज, आणि यू आर ट्राईंग फॉर इंडियन कॉन्टेक्स्ट, तर ते जास्तीत जास्त वर्गात तुम्ही जा, आपण त्याचा उपयोग नाही, कारण त्याची माहिती बरोबर आहे की नाही आपल्याला कळणार नाही. तर याची सोय लावायला पाहिजे काहीतरी. त्याचे चुकीची जर एखाद्या अकॅडमिशियननी दुरुस्ती केली तर ते दुरुस्त करतं माझं. हो, तुम्ही जर भांडले, जर एआयशी भांडले, ती पुन्हा चूक करत नाही. हा, तुम्ही जर भांडले त्याच्याशी की हे बरोबर नाही पण हे बरोबर नाही, तो शेवटी म्हणतो की हो मला वाटतं तुमचंच बरोबर आहे. पण इंडियन कॉन्टेक्स्टचा डेटाबेसच खूप जास्त वाढवायला पाहिजे. आता मी ते गेलो नाही तिकडे. यू आर राईट. दॅट इज आवर अल्टिमेट एम. पण त्याच्यासाठी तुम्हाला मिलियन्स ऑफ डॉलर्स लागणार आहेत, बिलियन्स ऑफ डॉलर्स लागणार आहेत. आणि जेवढा डेटा इंटरनेटवर वेस्टर्न याचा आहे एवढा असेल तर इंडियाचा डेटा 2% आहे. तो डेटा आता तुम्ही भारत वायकी, आता वायकीपीडियावर हे इश्यू झाले होते. भारत वायकी नावाचं वायकी आहे, कोणाला माहिती आहे? इथे कोणी यूज नाही करत. शक्य आपण बनवलं नाही का? बनवलं आहे, IIT बनवलं नाही ना करत, यूज करत नाही. म्हणून नुसता कंटेंट टाकून ते वापरलं जाईल याचं शक्यताच नाही, कारण यांची रीच जी आहे, आता भारत वायकी कोणालाच माहित नाही. सगळं बरोबर आहे त्याच्यात, आपणच बनवलेलं आहे, कंटेंट बनवलेला आहे, प्रयत्न केलेले आहेत तसे. आता वायकीपीडियामध्ये सुद्धा वेद आणि उपनिषद बद्दल बरोबर लिहिलेलं आहे, हे आम्ही चेक केलेलं आहे. इट इज 90% करेक्ट. इथे कंटेन्शियस इश्यू येतात, तिथेच फक्त ते गडबड घडतं. सो आपला जो 2 पर्याय आहे, टू युअर पॉइंट, कंटेंट बेटर करायचं का? येस. बट उद्या मी तीच म्हणतो की ही जर मुवमेंट, इफ ओके आय विल स्टेट इट आउट, इफ 1 मिलियन स्टुडंट्स, म्हणजे मिलियन आहे जस्ट ब्रीदवाक्य, 1 करोड मुलांनी जर उद्या याला हे विचारलं की अँसर इन इंडियन कंटेक्स्ट, किंवा मी त्यांना 4 प्रश्न दिले, हेच विचारा आणि तुम्ही ते चॅलेंज करा त्याला. जर मी 1 करोड मुलांपर्यंत पोहोचू शकलो, त्यांच्याकडे फीडबॅक जाईल, बरोबर आहे. तर आपल्याकडे 2 प्रश्न आहेत. तर कोण करणार? नाही, आता जर आपल्याला असं निगेटिव्ह म्हटलं तर मग काहीच शक्य नाही. इंग्लिश उत्तरांची ऑथेंटिसिटी आपल्याला लगेच लक्षात येते आणि इंडियन कॉन्टेक्स्टची आपल्याला येत नाही. हा माझा मुद्दा आहे बस. नाही तर एक कसं आहे, हे ललितनी सांगितलं असेल, जेव्हा 2 वाक्य असतात, आपण मुलांना सांगतो तुम्ही चॅट मोडमध्ये जाऊ नका, तुम्ही सर्च मोडमध्ये जावा. गुगलमध्ये यू कॅन सी सर्च मोड असतो आणि नुसता AI मोड असतो. नुसता AI मोडमध्ये तुम्ही फक्त चॅट करतो, तो फक्त उत्तर देतो, ते उत्तर गडबड असतात. तुम्ही सर्च मोड असतं जेव्हा ऑन, तेव्हा ते हे उत्तर कुठनं आलंय त्याचे तो रेफरन्सेस देतो.
आम्ही मुलांना काय सांगतो, तिथे तुम्ही जाऊन वाचा. फक्त त्यांनी जे बनवलेलं आहे ते विचार नका करू, तिथे जाऊन पण वाचा आणि व्हेरीफाय करा, हे सांगतोच मुलांना आम्ही. तुला काय हा, म्हणजे तेच सांगायचं होतं, विधानसभा रेफरन्स लोकसभेमध्ये हे वापरता येतं का आणि कसं साधायचं होईल? ते येऊ शकतं, एवढंच मी आता उत्तर देऊ शकतो तुम्हाला. कारण की त्याला डेटाबेस लागतो, म्हणजे कुठलाच आता आपण याला AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो होतं काय की जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी फिट करता तर त्यालाच तो ॲज अ रेफरन्स म्हणून यूज करतो फर्दर कम्युनिकेशनसाठी. म्हणजे इव्हन तुम्ही जसं 10-15 वर्षानंतर एखादी गोष्ट विचारली जी तुमच्या पास्टशी रिलेटेड आहे तर तो त्याला रेफर करतो. म्हणजे एखादं मेडिकल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं आहे आज आणि 10 वर्षानंतर मग तुम्हाला म्हणजे कुठलाच सिम्पटम किंवा काहीच दिसलं नाही आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड केलं तर डॉक्टराच्या आठवणीत नाही राहणार, तुमच्या आठवणीत नाही राहणार, पण AI तुम्हाला तिथे ती मेमरी रेफर करेल त्याची. तर म्हणजे हा फिट्सवरती आहे. येस मॅम. या डेटाबेसमध्ये काही कोणी चेंजेस करू शकतं का? आता आपण डेटाबेस फीड केलेला आहे तर त्याच्यात कोणी चेंज केला तर तुम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन. ओके, सो 2 गोष्टी आहे यामध्ये. एक आहे की जेव्हा तुम्ही पर्सनल मोडवरती म्हणजे पर्सनल अकाउंट यूज करता तेव्हा तुमचा डेटा हा तुमच्याजवळ राहतो, म्हणजे असं आत्ता तरी मानलं जातं आहे. सो आणि दुसरं म्हटलं म्हणजे जसं तुम्ही काही सर्च वगैरे केला तर तो जर फॉर एक्झाम्पल तो काय करतो ऑनलाईन सगळ्या गोष्टी, जसं आता पुणेरी पाटीचं आपण बघितलं, त्याला OV मध्ये कन्वर्ट केलं आणि खूप सुंदर असं त्यांनी आउटपुट आपल्याला दिलं. पण तेच जर एखाद्या सिरियस गोष्टीला आपण कन्सिडर करत असेल ना तर तिथे रेफरन्सेस तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयदर इट्स फ्रॉम टाइम्स ऑफ इंडिया की एखाद्या लोकल न्यूजपेपरवरतून त्यांनी रेफर केलेलं आहे, तर ते खूप इम्पॉर्टंट राहतं. एखादा टॉपिक असा असतो की निगेटिव्हलीच बोललं गेलं असतं, रॉंग रेफरन्सेस असतात, तर मग ते कन्सिडर रिलायबल जर साऊंड नाही केलं तर मग ते नाही कन्सिडर करायचे. येस सर. एजंटिंग मोडमध्ये रेल्वे रिझर्वेशन होऊ शकेल? रेल्वेला आता सगळ्यात मोठा तोच धोका आहे. आता मी 2 दिवसाअगोदरचीच न्यूज होती की एजंटिक मोडनी आहे ना तुम्ही बऱ्याच गोष्टी बायपास करता, म्हणजे प्रोसेस पूर्ण ऑटोमेट होऊन जाते. तर या केसमध्ये रेल्वेचं तत्काल तिकीट जे आहे ज्यासाठी खूप फास्ट इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी लागतात, तर तिथे पण AI एजंटिक मोडमध्ये जाऊन तो सगळं करू शकतो. ती त्याची कॅपॅसिटी आहे आणि हे नको वापरायला म्हणून मग गव्हर्नमेंट आता काही लाईक स्टेप्स घ्यायला स्टार्ट करते. रेल्वेने ऍक्सेस ठेवला असेल असं वाटत नाही मला. नाही, ह्युमन व्हेरिफिकेशन आणि बाकी गोष्टी वगैरे असतात. बरोबर. पण लॉग इन झाल्याच्या नंतर सर ते परत नाही विचारत बिटवीन द प्रोसेस की ह्युमन व्हेरिफिकेशन किंवा काय. पण मग तसं करता येईल का आपल्याला लॉग इन झाल्यानंतर? लॉग इन झाल्याच्या नंतर होतं. होईल, कारण टाइम कन्स्टेंट फार असतो. म्हणजे आता समजा तुम्ही दिवाळीच्या दिवसात नॉर्थला जायचा प्रयत्न करता, 8-10 सेकंदामध्ये रिझर्वेशन फुल होतं. पण ही गोष्ट सर वापरू शकू का आपण? यूज करता येते पण इलिगल आहे. कारण प्रॉब्लेम आहे ह्युमन व्हेरिफिकेशन अशाच ठिकाणी देतात जिथे त्यांना मशीनचं इन्व्हॉल्वमेंट नको असतं. ह्युमन ॲक्च्युली इंटरफेअर म्हणजे ती सगळी प्रोसेस केलं पाहिजे त्यांनी, त्यासाठी तिथे ह्युमन व्हेरिफिकेशन असतं. आणि जर ते तुम्ही बायपास करून जर कुठल्या पर्टिक्युलर प्रोसेस ऑटोमेट करत असेल, कारण की आम्हाला पण बरेच येतात, म्हणजे CA CS वगैरे आम्हाला विचारतात ड्राफ्टिंगसाठी किंवा आम्हाला या पोर्टलला वगैरे 3-3 फॉर्म भरावे लागतात, खूप टाईम कन्झ्युमिंग असतं, सीझनचा टाईम 3 महिने असतो आणि आम्हाला खूप सारे तेव्हाच करावं लागतं वगैरे. तर मग मला टीम नाही वाढवायची आणि मला ऑटोमेट करायचं. तर आम्ही स्ट्रिक्टली त्याला नाही म्हणतो, कारण की त्यांचं लायसन्स पण उद्या चालून रद्द होऊ शकतं.